नमस्कार. अर्थशास्त्रातील पहिले प्रकरण आपण अभ्यासत आहोत. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या आणि व्याप्ती याचा विचार करणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या 2 शाखा आहेत. या दोन्ही शाखांचा आपल्याला स्वतंत्र अभ्यास करायचा आहे. म्हणूनच आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेचा अभ्यास करूया. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या आणि व्याप्ती याचा विचार आपण आज करणार आहोत. प्रथमतः सूक्ष्म अर्थशास्त्र याचा अर्थ आपण बघूया. सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. मायक्रो म्हणजे लहान भाग किंवा सूक्ष्म भाग. तसेच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहान लहान घटकांचा अभ्यास केला जातो किंवा वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उपभोक्ते, उत्पादक, किंमत, मागणी, पुरवठा, बचत, गुंतवणूक यासारख्या घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच हे जे सर्व घटक अर्थव्यवस्थेमध्ये आहेत, या सर्व घटकांना आर्थिक चल म्हटलं जातं आणि या आर्थिक चलांच्या लहान लहान घटकांचा किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तसेच सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध हा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान आर्थिक घटकांशी आहे. वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तूंची किंवा उत्पादन घटकांची किंमत इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वागणुकीचा आणि आर्थिक कृतींचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. म्हणजेच वैयक्तिक घटक आणि लहानातले लहान घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ एक फळ आपण घेऊया. हे फळ रसाळ आहे किंवा आतमध्ये त्या फळाचा रंग कसा आहे हे आपल्याला केव्हा कळणार? जेव्हा आपण त्या फळाचे स्लायसिंग करू किंवा लहान लहान भाग करू. त्याला म्हटलं जातं स्लायसिंग मेथड. यात लहान लहान भागांचा अभ्यास केला जातो आणि हीच पद्धत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वापरली जाते. या फळाचा लहान तुकडा जर मायक्रोस्कोप खाली धरला तर त्या तुकड्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती आहे, साखरेचे प्रमाण किती आहे, व्हिटॅमिन किती आहे हे कळते. म्हणजेच लहान लहान भागांचा जेव्हा अभ्यास केला जातो त्यावेळेला लहान लहान भागांवरून त्या घटकाची सर्व माहिती मिळत असते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहान लहान घटकांचाच अभ्यास केला जातो. दुसरं अजून एक उदाहरण देता येईल. एक जंगल आहे आणि जंगलामध्ये असंख्य झाडे आहेत. परंतु असंख्य झाडांचा अभ्यास न करता त्या झाडातल्या एका झाडांचा अभ्यास किंवा त्या जंगलातील एका झाडांचा अभ्यास किंवा फक्त एका झाडाचा अभ्यास जेव्हा केला जातो तो अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मोडला जातो. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक किंवा लहान लहान घटकांचा अभ्यास हा केला जातो. आपल्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या व्याख्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दिलेल्या आहेत. आपल्याला जी सोपी वाटते आणि ती लक्षात राहते ती व्याख्या तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पाठ करून ठेवायची आहे. आपण मॉरिस डॉब यांची व्याख्या बघूया. मॉरिस डॉब यांची व्याख्या दिलेली आहे ती म्हणजे मॉरिस डॉब यांची व्याख्या आहे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आता त्याचा अर्थ होतो की सूक्ष्मलक्षी विश्लेषणात वैयक्तिक आर्थिक घटकांचा सूक्ष्म स्तरावर स्वतंत्रपणे व तपशीलवार अभ्यास केला जातो. अशी मॉरिस डॉब यांची ही व्याख्या आहे. दुसरी व्याख्या तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे. AP लर्नर यांची व्याख्या आहे. ती व्याख्या आहे सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे
अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे, उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते, अशी ही लर्नर यांची व्याख्या आहे. त्यांच्या व्याख्येचा अर्थ होतो तो म्हणजे अर्थव्यवस्थेची तुलना एखाद्या मानवी शरीराशी केलेली आहे. अर्थव्यवस्था रूपी या शरीरात उपभोक्ते आणि उत्पादक म्हणून काम करणाऱ्या लक्षावधी लहान लहान पेशी आहेत, अशी कल्पना त्यांनी केलेली आहे. रक्तातील पेशींचा अभ्यास जसा सूक्ष्मदर्शकातून करता येतो तसाच वैयक्तिक उत्पादक आणि उपभोक्ते यांच्या व्यवहाराचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातून होऊ शकतो, अशी व्याख्या ही लर्नर यांची व्याख्या आहे. दुसरी अजून एक व्याख्या सांगता येईल, ती अतिशय सोपी व्याख्या आहे. ती म्हणजे प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांची व्याख्या आहे. ती व्याख्या आहे विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. म्हणजेच प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांनी जे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहानातले लहान घटक सांगितलेले आहेत, ते लहानातले लहान किंवा विशिष्ट घटक वैयक्तिक घटकांचा उल्लेख त्यांच्या व्याख्येमध्ये केलेला दिसून येतो. अशा प्रकारे आपल्याला पुस्तकामध्ये वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण पाठ करायच्या आहेत. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपण अभ्यासूया. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपण अभ्यासूया. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती यालाच अभ्यास विषय असं म्हटलं जातं. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ज्या ज्या घटकांचा, सिद्धांतांचा, नियमांचा अभ्यास केला जातो त्यालाच सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती असं म्हटलं जातं. आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत याचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपल्याला वस्तूची किंमत आणि सेवांच्या किंमत हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या साहाय्याने ठरवली जात असते. आता वेगवेगळ्या वस्तू आपण जेव्हा बाजारामध्ये जातो त्या वेगवेगळ्या वस्तू विकत घेत असतो, त्या वेगवेगळ्या वस्तूंची किंमतसुद्धा वेगवेगळी असते. आता आपण जर समजा धान्य खरेदी करायला गेलो, गहू खरेदी करायला गेलो तर गव्हाची किंमत 30 रुपये किलो आपल्याला दिसून येते. तांदूळ खरेदी करायला गेलो तर 40 रुपये किंमत आपल्याला दिसून येते. भाजी बाजारात गेलो तर भाज्यांची किंमत 20 रुपये किलो किंवा 40 रुपये किलो अशी दिसून येते. फळं घ्यायला गेलो तर सफरचंदाची किंमत आपल्याला 200 रुपये किलो अशी दिसून येते. म्हणजे प्रत्येक वस्तूंची किंमत ही वेगवेगळी असलेली दिसून येते. आणि ही जी किंमत आहे, वेगवेगळ्या वस्तूंची जी किंमत आहे ती ठरवण्याचं काम सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या साहाय्याने केलं जात असतं. आता वस्तूंच्याही किंमत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या साहाय्याने ठरवले जाते. तसेच सेवांच्या किमतीसुद्धा या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या साहाय्याने ठरवले जात असते. आपण जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या गावी जात असतो, नाशिकवरून समजा आपण येवला या ठिकाणी गेलो तर आपण बसमध्ये बसल्यानंतर जे बसचं तिकीट काढतो आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो, त्या सेवेचा जो आपण उपभोग घेतो त्यासाठी आपण जी किंमत देत असतो ती किंमतसुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या साहाय्याने ठरत असते. तसेच वस्तूची किंमत
ही अर्थव्यवस्थेतील मागणी आणि पुरवठा यांच्या साहाय्याने ठरत असते. आता मागणी हा घटक म्हणजेच मागणीच्या विश्लेषणात उपभोक्त्याच्या वर्तणुकीचा तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे मागणी हा घटक उपभोक्त्याच्या बाजूने असलेला घटक आहे, तर पुरवठ्याच्या विश्लेषणामध्ये उत्पादकांची वर्तणूक, उत्पादन खर्च, उत्पादन फल इत्यादीचे विश्लेषण केले जाते. म्हणजे पुरवठा हा घटक जो उत्पादक आहे त्याच्या बाजूने असलेला घटक आहे. म्हणजेच बाजारात ज्या वेळेला किंमत ठरत असते त्यावेळेला मागणी आणि पुरवठा याच्या साहाय्याने किंवा यांच्या समतोलामधून बाजारामध्ये किंमत ही निश्चित होत असते. आणि मागणी आणि पुरवठा हे दोनही घटक सूक्ष्म अर्थशास्त्रातील महत्त्वाचे घटक आहेत. आता मागणीचा नियम आणि पुरवठ्याचा नियम आपण पुढच्या प्रकरणांमध्ये अभ्यासणारच आहोत. पण तरीसुद्धा मागणीचा वक्र आणि पुरवठ्याचा वक्र ज्या वेळेला काढला जातो त्यावेळेला मागणीचा वक्र आणि पुरवठ्याचा वक्र ज्या ठिकाणी एकमेकांना छेदून जातात तो छेदबिंदू त्या बाजारामध्ये त्या वस्तूची ती किंमत निश्चित करत असतो. म्हणजेच वस्तूंची आणि सेवांची किंमत निश्चित करण्याचं काम सूक्ष्म अर्थशास्त्रामधून केलं जातं किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र हे वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्याच्यामध्ये दुसरा घटक आहे तो म्हणजे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. ब घटक आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचे 4 घटक आहेत. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. हे 4 घटक उत्पादनाचे 4 घटक म्हणून ओळखले जातात. आता एखाद्या शेतकऱ्याला जमीन कसण्यासाठी हवी आहे, तर तो जमीन भाड्याने घेतो आणि भाड्याने जमीन घेतल्यामुळे त्याला त्याच्यावर भाडं द्यावं लागतं. तो भाडं कशाच्या स्वरूपात देतो तर खंडाच्या स्वरूपात देत असतो. उत्पादन करण्यासाठी मजुरांची आवश्यकता असते. त्या मजुराने काम केल्यामुळे त्याला मोबदला मजुरीच्या स्वरूपात द्यावा लागत असतो. उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते. आता हे भांडवल आपल्याला कुठून मिळत असतं? बँकांकडून मिळत असतं किंवा सावकार असेल त्याच्याकडून मिळत असतं किंवा आपले मित्र असतील त्यांच्याकडून आपल्याला ते भांडवल मिळत असतं. आता हे भांडवल घेतल्यानंतर त्या भांडवलावर काहीतरी व्याज द्यावं लागत असतं. म्हणून भांडवल जेव्हा आपण घेत असतो किंवा कर्ज जेव्हा घेत असतो त्यावेळेला त्याच्यावर आपल्याला मोबदला व्याजाच्या स्वरूपात द्यावा लागत असतो. नंतर जो उत्पादक आहे म्हणजे संयोजक आहे किंवा मालक आहे तो उत्पादन का करत असतो तर त्याला एक विशिष्ट प्रकारचा नफा मिळावा म्हणून तो उत्पादनाचं कार्य करत असतो. म्हणजेच प्रत्येक जो उत्पादनाचा घटक आहे त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मोबदला हा मिळत असतो. मग हा मोबदला कशाच्या आधारावर ठरतो तर हा मोबदला सुद्धा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या आधारावरच ठरत असतो. म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे उत्पादन घटकांच्या किमतीसुद्धा निश्चित करत असतो. म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे 4 जे घटक आहे त्यांना मिळणारा जो मोबदला आहे, भूमीला मिळणारा मोबदला आहे खंड, श्रमाला मिळणारा मोबदला आहे वेतन, भांडवलाला मिळणारा मोबदला आहे व्याज आणि संयोजकाला मिळणारा मोबदला आहे नफा. या स्वरूपात उत्पादन घटकांना मोबदला मिळत असतो आणि हा मोबदला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या साहाय्याने ठरवला जात असतो. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्राला उत्पादन घटकांची किंमत निश्चितीचे सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यातला तिसरा घटक आहे क घटक आहे तो म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता यालाच आर्थिक कार्यक्षमता असं म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे. आता आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा जगामध्ये साधन संपत्ती ही कशी उपलब्ध आहे? मर्यादित स्वरूपात आहे.
साधनसामुग्री, साधन संसाधने किंवा कच्चा माल हा मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे. परंतु मानवाच्या गरजा आपल्याला कशा पद्धतीने दिसून येतात? अनंत गरजा आहेत किंवा कायम गरजा या बदलत जाणाऱ्या दिसून येतात. उदाहरणार्थ, एखाद्याकडे सायकल आहे, त्याची गरज बदलली, स्कूटर घेण्याची झाली. स्कूटर घेतल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की आपल्याकडे मोटरसायकल असायला पाहिजे. मोटरसायकल घेतल्यानंतर त्याला असं वाटायला लागतं की आपल्याला कारची गरज आहे. म्हणजे गरजा या कायम बदलत असलेल्या दिसतात किंवा एकाच वेळेला अनेक गरजासुद्धा मानवाच्या असलेल्या दिसून येतात. परंतु जी संसाधने आहे, साधनसामुग्री आहे, ती मात्र कशी आहे? मर्यादित आहे. आणि या मर्यादित साधनसामुग्रीचा उपयोग करून उत्पादन घडून आणलं जातं. आणि हे जे उत्पादन घडून आणलं जातं ते उत्पादन आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये अशा पद्धतीने त्याचं वाटप केलं जातं की त्या साधनांच्या किंवा त्या वस्तूंच्या वाटपामुळे जास्तीत जास्त लोकांचे कल्याण साधले जाईल, हे उद्दिष्ट त्याच्यातून साध्य केले जाते. त्याला म्हटलं जातं अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता. आता याच्यामध्ये आर्थिक कार्यक्षमतेचा विचार हा 3 प्रकारे होत असतो. पहिला घटक आहे तो म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. दुसरा आहे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. तिसरा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजेच त्याचा अर्थ होतो संपूर्ण समाजाच्या जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होय. या 3ही घटकांचा विचार करत असताना आपण एकेका घटकांचा विचार करूया. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधनसामुग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. म्हणजे जे साधनसामुग्री आहे त्याच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादनात वाढ घडवून आणणे. दुसरा घटक आहे तो म्हणजे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे, त्याला म्हटलं जातं उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. म्हणजे जे सर्व उत्पादन झालेले आहे ते सर्व उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवले गेले पाहिजे किंवा त्याचं वितरण झालं पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचं समाधान होईल. तिसरा घटक आहे तो म्हणजे एकूण आर्थिक कार्यक्षमता. लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे. म्हणजे जी गरज पूर्ण करण्यासाठी लोक प्राधान्यक्रम देतात अशा वस्तूंचं उत्पादन प्रथमतः करणे. उदाहरणार्थ, उपभोक्ता समजा गहू वापरत असेल, नंतर बाजरी वापरत असेल आणि नंतर ज्वारी वापरत असेल तर त्याच्या प्राधान्यक्रमाने गव्हाचं उत्पादन आधी करणे, त्याला म्हटलं जातं प्राधान्यक्रम. अशा प्रकारे हे 3ही घटक आर्थिक कार्यक्षमता म्हणून ओळखले जातात. या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटींचे विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केले जात असते. तसेच सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधनसामुग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिणामांचा अभ्यास केला जात नाही. या शाखेत बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास केला जात नाही.
आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्रांचे सिद्धांत, मौद्रिक व राज्यवित्तीय धोरणे इत्यादींचा सुद्धा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही किंवा या सर्व